नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या शालेय पाठ्यपुस्तकातील शेवटच्या 5 धड्यांवर आधारित वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत। याआधी आपण 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते देखील पाहू शकता। तर आजचा आपला 10वा धडा आहे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ। यावरील आपण प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना कोणी केली? तर अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना स्वातंत्र्यवीर वी.दा. सावरकर यांनी केलेली आहे, विनायक दामोदर सावरकर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2, अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कोठे कार्यरत होती? तर अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना बंगालमध्ये कार्यरत होती। प्रश्न 3, गदर चळवळीचे नेते कोण होते? उत्तर आहे लाला हरदयाळ आणि भाई परमानंद हे गदर चळवळीचे नेते होते। पुढचे प्रश्न आहेत प्रश्न 4, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना जी आहे ती चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग या दोघांनी केलेली आहे। प्रश्न 5, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना कधी फाशी देण्यात आली? उत्तर आहे 23 मार्च 1931ला। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6, चितगाव येथील शस्त्रागारावर हल्ला कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? तर उत्तर आहे सूर्यसेन यांच्या नेतृत्वाखाली झालेला होता। प्रश्न 7, लंडनमध्ये मदनलाल धिंगरा यांनी कोणाची हत्या केली? उत्तर आहे कर्झन वायली यांची लंडनमध्ये मदनलाल धिंगरा यांनी हत्या केलेली होती। प्रश्न 8, काकोरी कट कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे सरकारी खजिना लुटण्याशी संबंधित काकोरी कट आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 9, शांती घोष आणि सुनीता चौधरी या शाळकरी मुलींनी कोणाची हत्या केली? तर शांती घोष आणि सुनीता चौधरी या शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशांची हत्या केलेली होती। प्रश्न 10, चापेकर बंधूंनी पुण्यात कोणाची हत्या केली? उत्तर आहे प्लेग कमिशनर रँड याची हत्या चापेकर बंधूंनी पुण्यामध्ये केलेली होती। आता आपला पुढचा धडा आहे समतेचा लढा। यावरील आपण प्रश्न पाहूया। प्रश्न 1, बाबा रामचंद्र यांच्या नेतृत्वाखाली कोठे शेतकरी संघटना स्थापन झाली? उत्तर आहे उत्तर प्रदेशमधील अयोध्या या ठिकाणी। प्रश्न 2, अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे स्वामी सहजानंद सरस्वती। प्रश्न 3, आयटकचे पहिले अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे लाला लजपत राय। पुढचे प्रश्न आहेत प्रश्न 4, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कोठे झाली? उत्तर आहे 1925 मध्ये कानपूर या ठिकाणी। प्रश्न 5, साने गुरुजींनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले व्हावे म्हणून कोठे उपोषण केले? उत्तर आहे पंढरपूर या ठिकाणी। प्रश्न क्रमांक 6, बहिष्कृत हितकारिणी सभा कोणी स्थापन केली? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केलेली होती। प्रश्न 7, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे केला? उत्तर आहे महाड या ठिकाणी। प्रश्न 8, दलित चळवळीला गती देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता पक्ष स्थापन केला? उत्तर आहे इंडिपेंडंट लेबर पार्टी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 9, शोषित वर्गाची जागृती करण्यासाठी कशाचा वापर केला? तर शोषित वर्गाची जागृती करण्यासाठी पोवाड यांचा वापर केला गेला। प्रश्न 10, महाराष्ट्रात स्त्रियांच्या शिक्षणासाठी कोणाचे कार्य महान आहे? उत्तर आहे सावित्रीबाई फुले यांचं। आता आपला पुढचा धडा आहे 12, स्वातंत्र्य प्राप्ती। आता यावरील आपण प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, वेव्हेल योजनेसाठी सिमला येथे कोणाची बैठक झाली? उत्तर आहे प्रमुख राजकीय नेत्यांची 1945 मध्ये वेव्हेल योजनेसाठी सिमला या ठिकाणी बैठक झालेली होती। प्रश्न 2, त्रिमंत्री योजनेत कोणत्या मंत्र्यांचा समावेश होता? उत्तर आहे पॅथिक लॉरेन्स, स्टॅफोर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर या तिघांचा समावेश होता। प्रश्न क्रमांक 3, भारताच्या फाळणीची योजना कोणी मांडली? उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारताच्या फाळणीची योजना मांडलेली होती। प्रश्न 4, भारताला स्वातंत्र्य देणारा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने कधी संमत केला? उत्तर आहे 18 जुलै 1947ला। प्रश्न 5, पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण झाले? उत्तर आहे मोहम्मद अली जिना हे पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झालेले होते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6,
भारताचे पहिले पंतप्रधान कोण झाले? तर उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न 7. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? उत्तर आहे क्लेमंट ॲटली. प्रश्न 8. थेट कृती दिन म्हणजे डायरेक्ट ॲक्शन डे कोणी पाळला? उत्तर आहे मुस्लिम लीगने 16 ऑगस्ट 1946 रोजी हा पाळलेला आहे. प्रश्न क्रमांक 9. हंगामी सरकारचे प्रमुख कोण होते? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न 10. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला तेव्हा महात्मा गांधी कोठे होते? तर त्यावेळी महात्मा गांधी हे बंगालमध्ये होते. आता आपला पुढचा धडा आहे 13. स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती. आता यावरील प्रश्न पाहूया. प्रश्न 1. संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न कोणी सोडवला? उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 2. हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व कोणी केले? उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ यांनी. प्रश्न 3. हैदराबाद संस्थानावर भारताने कोणती लष्करी कारवाई केली? उत्तर आहे ऑपरेशन पोलो. हे हैदराबाद संस्थानाबाबतीत चालवण्यात आलेलं होतं. प्रश्न 4. जुनागड संस्थान भारताला कधी जोडले गेले? उत्तर आहे फेब्रुवारी 1948 मध्ये लोकमत घेऊन हे काय केलेलं होतं संस्थान भारतामध्ये विलीन करण्यात आलेलं होतं. प्रश्न 5. गोवा मुक्ती संग्रामात कोणाचे योगदान महत्त्वाचे आहे? उत्तर आहे डॉक्टर टी.बी. कुन्हा आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचे योगदान महत्त्वाचं आहे. प्रश्न 6. हैदराबाद संस्थानाचा राजा कोण होता? तर उत्तर आहे निजाम. प्रश्न 7. काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण कशामुळे झाले? उत्तर आहे पाकिस्तान पुरस्कृत टोळीवाल्यांच्या आक्रमणानंतर राजा हरिसिंग याने केलेल्या करारामुळे झालेलं होतं. प्रश्न 8. हैदराबाद मुक्ती दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 17 सप्टेंबरला. प्रश्न 9. फ्रेंचांच्या ताब्यात असलेली कोणती भारतीय शहरे भारतात विलीन झाली? उत्तर आहे चंद्रनगर, पॉंडिचेरी आणि कारिकल. प्रश्न 10. गोवा भारताचा घटक राज्य कधी बनेल? उत्तर आहे कधी बनला, इथं बनला पाहिजे. त्याच्यावर उत्तर आहे 19 डिसेंबर 1961 रोजी मुक्त झालं गोवा. कोणाच्या गोवा हे मुक्त झाऊन 1987 मध्ये काय झालेलं आहे हे घटक राज्य बनलेलं आहे. पुढचा आपला पाठ आहे 14. महाराष्ट्र राज्याची निर्मिती. आता यावरील प्रश्न पाहूया. प्रश्न 1. संयुक्त महाराष्ट्र परिषद कोठे भरली होती? उत्तर आहे मुंबई या ठिकाणी 28 जुलै 1946ला. प्रश्न 2. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 6 फेब्रुवारी 1956 रोजी. प्रश्न 3. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात किती जणांनी बलिदान दिले? उत्तर आहे 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं होतं. पुढचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 4. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी कोणी मुंबईत उपोषण केले? उत्तर आहे सेनापती बापट यांनी. प्रश्न 5. संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण होते? तर उत्तर आहे श्री ना. जोशी. प्रश्न 6. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 7. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर ते होते यशवंतराव चव्हाण. प्रश्न 8. 1 मे 1960 रोजी पंडित नेहरूंनी महाराष्ट्राचा मंगल कलश कोणाच्या हस्ते प्रदान केला? तर ते यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रदान केलेला होता. प्रश्न क्रमांक 9. आचार्य अत्रे यांनी कोणत्या दैनिकातून संयुक्त महाराष्ट्राची बाजू प्रभावीपणे मांडली? उत्तर आहे मराठा या दैनिकातून. प्रश्न 10. फजल अली आयोग कशासाठी नेमला होता? उत्तर आहे भाषिक प्रांतरचनेसाठी. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 8वीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या पाठ्यपुस्तकातील इतिहासावरील सर्व धड्यांचे प्रश्न पाहिलेले आहेत. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नागरिकशास्त्र यामधील जे काही धडे आहेत तर त्यावरील प्रश्न पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.